सुबह की धूप अभी पूरी तरह निकली नहीं थी। सड़कों पर सन्नाटा था और हवा ठंडी थी। उस पल ये सफ़र सिर्फ रास्तों का नहीं था, बल्कि खुद से कुछ वक्त बिताने जैसा था। पहाड़ों की गोद में मुड़ते हुए रास्ते, हर मोड़ पर नया नज़ारा, हवा का झोंका, बादलों का खेल और मन में एक अलग सा सुकून। उस सुबह वक्त जैसे थम गया था, ना कोई जल्दी ना कोई शोर, बस हम, वो लम्हा जो थम गया था वक्त के साथ। सुप्रभात मित्रांनो, दिस इज अनिकेत अँड दिस इज नीरज वेलकम टू द मोटर माइल्स. तर आज आहे संडे आणि आज आपण निघालो आहे संडे ब्रेकफास्ट राईडला. सो चला मी तुम्हाला गाडीवरती पूर्ण डिटेल्स एक्सप्लेन करतो की आम्ही कुठे जाणार आहे, कुठले प्लेसेस व्हिजिट करणार आहे. सो स्टे ट्यून. आय होप तुम्हाला कॉकपिट व्ह्यू क्लिअरली व्हिजिबल असेल. सो आपण सध्या निघालो आहे हिंजेवाडीवरनं. सो आपण जात आहे लोणावळा फॉर द ब्रेकफास्ट राईड. सो लोकेशन्स या डिसाइडेड नव्हत्या काल रात्रीपर्यंत, बट आम्ही रँडमली पिक केलं की कुठेतरी जायचं आहे. खूप दिवसापासून चालू होतं की आपला फर्स्ट व्लॉग बनवायचा आहे, बट लोकेशन आणि थोड्या पर्सनल गोष्टींमुळे हा व्लॉग काही शूट करता आला नाही आहे. सो फायनली आज आम्ही डिसाईड केलं की आपण जाऊया. सो आपण चाललोय लोणावळा आणि लोणावळ्याला जाण्याच्या आधी आपण जातोय आंबे व्हॅली. सो आपण तिकडे लोणावळ्याचा फ्लावर फेस्टिवल जो आहे तो बघणार आहे. सो मजा येणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता खूप सारे आपले रायडर मित्र पण फिरण्यास चाललेले आहे. सो लेट्स गो. आता आपण इकडने स्ट्रेट जाणार आहे हिंजेवाडी फेज 3 ला आणि तिकडून सरळ आपण जाणार आहे पहिलं मुळशी बॅक वॉटर्स आय थिंक, आणि त्यानंतर आंबे व्हॅली. इन बिटवीन काही स्पॉट्स आहेत जे मला माहिती आहे, मी लास्ट टाइम कव्हर केले. सो एक लेक व्ह्यू पॉइंट आहे, सो आपण तो पण बघणार आहे. आणि त्यानंतर आपण फ्लावर फेस्टिवल होतो लोणावळ्याचा, सो तिथले फ्लावर्स आलेत की नाही ते बघणार आहे. आणि मग रिटर्न आपण लोणावळ्यामध्ये जाणार आहे आणि जाताना टायगर पॉइंट्स अँड आणखी 2-3 पॉइंट्स आहेत ते कव्हर करूया. आणि सो बॅक टू आपल्या तळेगावच्या रोडनी बॅक टू पुणे हिंजेवाडी. मला व्ह्यू तर दिसतच असेल. छान असं वातावरण झालं आहे, सकाळची वेळ आहे, मस्त मजा येते राईडला. प्लीजंट असं वेदर आहे आणि अशाच वेदरमध्ये राईड करण्यात मजा आहे मित्रांनो. सो तुम्हाला पण सांगेल, घरात बसण्यापेक्षा निघा, थोडं फिरा, कारण की ही वेळ पुन्हा येणार नाहीये आणि एन्जॉय करा. हे बघा, तुम्ही फुलं बघू शकता मित्रांनो, कसे छान असे फुलं फुलले आहेत. आणि मला असं वाटतंय की लोणावळ्याचा जो पॉइंट आहे, व्ह्यू पॉइंट, जिथे मी तुम्हाला घेऊन जातो, तिकडे पण अशाच प्रकारचे सुंदर अशी फुलं आलेली असेल. होपफुली वी हॅव द कारवीची फुलं इकडे बघूया. खूप दिवसांपासून आमचं चालू होतं की यूट्यूब चॅनल खोलायचं, बट ड्यू टू लॅक ऑफ रिसोर्सेस आणि आम्ही विचार करायचो यार कसं होईल यूट्यूब चॅनल खोलू, थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं. बट फायनली आम्ही डिसाईड केलं की आपण आपलं यूट्यूब चॅनल खोलू आणि टू बी स्पेसिफिक थोडंसं मोटर ब्लॉगिंग कडे फोकस करू, कारण की आमच्याकडे दोघांकडे बाईक्स आहे. सो आम्ही रिसेंटली हा नवीन गोप्रो परचेस केला आहे आणि काही ॲक्सेसरीज वगैरे घेतल्या आहे. सो येस, त्यामुळे मग आम्ही स्टार्ट करण्याचा निर्णय घेतला आणि सो हे स्टार्ट केलं. आणि आजचं फर्स्ट ब्लॉग तर तुम्ही बघताच आहे. असंच बघत राहा पुढचे अपकमिंग ब्लॉग्स. अँड दिस इज जस्ट अ स्टार्ट. आणखी खूप काही बघायचं आहे, खूप काही फिरायचं आहे आणि खूप गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. सो तुमचा सपोर्ट असाच कंटिन्यू राहू द्या आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा.
बघू शकता मित्रांनो, व्ह्यू बघा तुम्ही, फक्त व्ह्यू बघा, काय क्लास व्ह्यू आहे, एकदम मस्त. थोडी थोडी त्या डोंगराच्या साईडने तुम्ही बघू शकता थोडीशी धुकं आहेत. लास्ट इयर मी जेव्हा ह्या रोडने चाललो होतो तेव्हा ह्या रोडने सुद्धा धुकं होती. मला इव्हन इकडनं 100 मीटर, 100 ने एक 15-20 मीटर पर्यंत पण सुद्धा दिसत नव्हतं, इतकी धुकं होती. बट आज इतकी धुकं नाही आहे. सो विजिबिलिटी तर आहे छान अशी, आणि वातावरण पण छान आहे, थोडंसं क्लाउडी आहे, बट यस, मजा येते. सो मित्रांनो, आपण आलोय एका व्ह्यू पॉइंट जवळ, जे की आहे मुळशी बॅक वॉटर्स. इकडं खूप असा सुंदर असा व्ह्यू पॉइंट आहे आणि आपण तो आता बघूया. प्रशस्त आणि सुंदर असा व्ह्यू. प्रशस्त प्रशस्त आणि सुंदर असा व्ह्यू. तुला काय बोलायचं आहे प्रशस्त शब्द? व्ह्यू हा खूप छान आहे, मी तुम्हाला पहिला आल्या दाखवलाय, बट प्रशस्त शब्द हा आमच्या डिक्शनरी मध्ये नवीन आहे सध्या. बोटिंग पण करू शकता कधी आला तर. बोटिंगसाठी पण ऑप्शन आहे. बोटिंग्स आहेत, कायाकिंग आहेत, मस्त आहे. बद्दक भाई इधर आओ, उधर की जा रहे. तुम्हारे हैदराबादी कहाँ से आ जाते भाई बीच में? अरे बद्दक भाई को देखने इधर आए और बद्दक भाई उधर भाग रहे हैं. भाई क्या हैदराबादी आ जाते बीच बीच में? हम हैदराबादी थे मियां. तो बिरयानी खिलाओ कभी. तो बिरयानी खिलाओ भैया, बट तुम ऐसा का है बेटे? हैदराबादी नाही. जो सिनरिक व्ह्यू दिसतोय इथून खूप सुंदर म्हणजे असं जे एक्सप्लेन नाही करू शकत. तुम्ही या आणि बघा. सिमिलर व्ह्यू होता लास्ट इयर आलो होतो तेव्हा, याच्यापेक्षा जास्त धुके होती, बट सध्या धुके कमी आहे. बट ऑब्विसली व्ह्यू ॲज जसा मागच्या वर्षी होता तसाच आहे. तुम्हाला दिसत असेल की इथे सुद्धा म्हणजे जे मागेचे जेवढे पण डोंगर सगळे आहेत ते सगळे असे पूर्ण धुक्याच्या चादरीमध्ये असे लपून गेलेत सगळे, काही असं म्हणजे दिसतच नाही आहे. आता पाऊस पण आता हळूहळू चालू झालेला आहे, पाऊस पण. आता बघू आता पुढे काय होतं, काय थ्रिलिंग मजा आहे, बघू. स्टे ट्यून. बॅक टू द बाईक. खूप छान असा व्ह्यू होता, तुम्ही आणखी पण बघू शकता. सो आता आम्ही निघालो आहे पुढे. सो लेट्स सी आणखी कसे कसे आपल्याला व्ह्यूज भेटतात, कसले कसले पॉईंट्स भेटतात. खूप छान असा व्ह्यू पॉईंट होता आणि आय होप पुढे सुद्धा एक व्ह्यू पॉईंट आहे, तो सुद्धा आपण बघूया. बघू शकता मित्रांनो तुम्ही किती धुकं आहे, छान अशी धुकं आहे. आणि आपण आय थिंक लोणावळ्याच्या साईडला आलेलो आहे. सो दिस इज वन ऑफ दी व्ह्यू पॉइंट. आय डोंट नो विच इज. थांबू इथं, इथं थांबू की नको? तर आता आपण आलो आहेत शिवलिंग पॉइंट लोणावळामध्ये. शिवलिंग पॉइंट एवढा मस्त नजारा आहे ना समोर, काय सांगतो मला, एवढं मस्त पूर्ण धुक्याने भरलेलं आहे. चला तुम्हाला दाखवतोच. क्लासिक व्ह्यू पॉइंट आहे ना एकदम. कसं वाटतं भाई? ते बघ तिथं म्हणजे डायरेक्ट असं वाटतं डोंगरात आहे. त्या तिथं बघ झूम करते का? कॅमेरा जस्टिफाय नाही करणार, बट एवढं सुंदर दृश्य आहे ना इथे. नाही बट कॅमेरा जस्टिफाय तर नाही करत आहे. खूप जास्त आणि छान आणि सुंदर असा व्ह्यू आहे. कॅमेरा अजिबात जस्टिफाय नाही करत आहे व्ह्यूला. आम्हाला असं वाटतं की आम्ही पूर्ण ढगांमध्ये बसलो आहे.
कुठे बसलाय? ढगांमध्ये बसलाय. सकाळी इथे ढगांमध्ये बसायला आला का? बट मस्त. आत्ता आम्ही आलो तो टायगर पॉईंटला. चांगला आहे म्हणा, असं एक्सपेक्टेशन माझं होतं त्याचा तेवढा चांगला तर नाहीये, बट ठीक आहे. बट क्राऊडेड आहे खूप जास्त. सो तुम्ही बघू शकता, तुम्हाला यायचं असेल तर. मोस्ट पॉप्युलर मोस्ट पॉप्युलर पॉईंट असल्यामुळे कदाचित तो खूप क्राऊडेड पण आहे. प्लेस तशी चांगली आहे बट खूप क्राऊडेड आहे. येस, व्ह्यू पण थोडा ठीकठाक आहे, इतका काय छान व्ह्यू नाही वाटला मला. ओके बघू आता पुढे, बघू आता कुठेतरी नाश्त्याला थांबायचं आपल्याला. पण येताना आत्ता आपल्याला ही लोकेशन रस्त्यात भेटली म्हणून आपण थांबलो. बट आता बघू नाश्त्यासाठी, आता नेक्स्ट पॉईंट डायरेक्ट नाश्त्यासाठी थांबू ना. लोणावळ्यामध्ये आपण नाश्त्यासाठी. ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही. असं म्हणजे इथे हाय खेळ चालू आहे, तिथे उंटा पण आहेत. इन केस तुम्हाला यावं वाटलं तर तुम्ही येऊ शकता. बट क्राऊड बघू शकता तुम्ही, क्राऊड खूप सारा आहे इकडे. म्हणजे ऑल ओव्हर द क्राऊड खूप जास्त आहे. बट ठीक आहे, चालेल. आता भेटू आपण डायरेक्ट नाश्ता करायला. मित्रांनो, आता आपण थांबलो आहे नाश्ता करायला मुंबई पुणे हायवेवर. शेफ अजय किचन हॉटेलचं नाव आहे. आणि आपण आत्ता 2 चीज मसाला डोसाचे ऑर्डर दिले. बघू दे कसं लागतं. आणि तुला काय वाटतं भाई, काय खायला पाहिजे होतं? खायला तर ऑप्शन भरपूर होते. मिसळ तर आपण 2 दिवस झाले आधीच मिसळ खाल्ली होती, त्यामुळे असं वाटलं की आज 2 दिवस झाले जोगेश्वरी मिसळ मी कंटिन्यू खातोय. 2 दिवस जोगेश्वरी, 1 दिवस जोगेश्वरी खाल्ली आणि नेक्स्ट डे आम्ही मार्तंड मिसळ खाल्ली. तर 2 दिवस आम्ही कंटिन्यू मिसळच खाल्ले. म्हणून म्हटलं की आज थोडं वेगळं ट्राय करू. म्हणून आज आम्ही आता डोसाची ऑर्डर दिलेली आहे. बघू मग आजच्या राईडबद्दल काय वाटतं तुला? एकदम राईड मजा आली. आज फर्स्ट व्लॉग होता आपला चॅनलचा. तुम्ही जरूर जा आणि बघा आपल्या चॅनलवरती जेव्हा येईल व्लॉग तेव्हा. आणि आत्तापर्यंत आमचे 2 व्हिडिओज आलेले आहेत, ते सुद्धा चेकआउट करा. येस, 2 व्हिडिओ. एक स्टार्टिंग आमची इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे चॅनलचा, तो सुद्धा जाऊन बघू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. भिका मागायला पुढं बाकी काय नाही, बट सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता हा पायलट व्ह्यू मी सध्या हँडल करत आहे. बघू आता कसा थोडा एक्सपिरियन्स घेऊ जरा फर्स्ट व्लॉगचा. मोटर राईड मी याच्या आधी कधी केलेला नाही आहे, बट माझा फर्स्ट ट्राय. बट आय थिंक वेल अँड गुड असेल. जस्ट नाश्ता करून आपण निघालेलो आहे. आता जस्ट मसाला डोसा खाल्ला होता. टेस्ट ॲव्हरेज होती, बट ठीक होतं. कारण की असं ह्या रोडला आणि ह्या टायमिंगला आय डोंट थिंक सो की आपल्याला काय भेटता म्हणून. बट ठीक होते टेस्ट. ट्राय करू शकता तुम्ही इन केस तुम्ही कधी सेम हायवेवर ट्रॅव्हल करत असेल तर. मुंबई पुणे ठीक आहे, रेकमेंडेड तर आहे, करू शकता. कम्फर्टेबल. हे ग्लव्स मी फर्स्ट टाइम ट्राय करत आहे. हे अनिकेत भाईचे ग्लव्स आहेत. माझ्याकडे नॉर्मल आहेत, बट हे पण मस्त आहेत. म्हणजे कम्फर्ट चांगला आहे, ह्या ग्लव्सचा कम्फर्ट चांगला आहे. खूप खूप मस्त आहेत. सध्याचं वातावरण तर मस्त झालंय. 12:40 झालं मित्रांनो. बट ॲक्च्युअली असं काही ऊन लागत नाहीये, नॉर्मल वातावरण आहे. थंडी तशी पण चालूच झाली. जर का तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि असंच तुमचा सपोर्ट आमच्या सोबत राहू द्या. कसं वाटतं तुम्हाला नजारा? तुम्ही बघतच असणार, तुम्ही नक्की सांगा आम्हाला. आणि इन केस जर का तुमची काही इच्छा असेल की तुम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे किंवा तुम्हाला नेक्स्ट राईडला आमच्या सोबत यायचं आहे तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आपण 100% एखादी राईड प्लॅन करू. आठवड्याला आता आपण पोहोचलो आहे मित्रांनो. आता थोड्याच वेळात आपण पण आपल्या पीजीला पोहोचून जाऊ.
आजचा दिवस माझ्यासाठी तो खूप छान गेला, खूप निवांत होता, खूप छान आणि खूप म्हणजे चांगले व्ह्यूज बघायला भेटले आज लोणावळामध्ये पण. खूप मजा आली, खूप मजा सुद्धा केली. तुम्हाला पण या ब्लॉगद्वारे मी दाखवून दिलं. आणि आजचा अनुभव पण माझा खूप छान होता, म्हणजे ब्लॉग्स वगैरे करण्याचा. कारण की पहिला ब्लॉग मी माझं शूट करत होतो, तर मला खूप खरंच म्हणजे खूप अशी मजा आली. असं वाटलं की हा आपण काहीतरी वेगळं करू शकतो, म्हणजे अपार्ट फ्रॉम म्हणजे आपलं डेली रुटीन, जॉबला जा या बसा खा प्या, त्याशिवाय सोडून असे एन्जॉयमेंट पण खरंच खूप गरजेचे. आणि तुम्ही सुद्धा नको आमच्या ब्लॉगमधून. ह्याच गोष्टीवर मी हा ब्लॉगचा शेवट करतो. मी नीरज. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की यालाच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा की या ब्लॉगची कुठली तुम्हाला चांगली गोष्ट वाटली, अजून आम्ही काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, ही सुद्धा गोष्ट आम्हाला सांगा आणि आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो. आम्हाला थँक्यू. चला मग आता डायरेक्टली भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.